मातीत खेळलो नाही ना, तर आपण बालपण जगलोच नाही. आणि मातीत खेळायला जर आजोबा सोबत असतील, तर तो दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. माझ्या लहानपणी मी हा उद्योग माझ्या आजोळी केलाय. दुर्दैवानं आमच्या नशिबात संयुक्त कुटुंबाचा योग नव्हता. पण माझ्या बाळाला तो आनंद मिळावा म्हणून आम्ही गावीच राहण्याचा निर्णय घेतला. आजी, आजोबा, पणजोबा, मोठे आई बाबा, शेजारी पाजारी ही सगळी नाती काय असतात ते गावाकडं खूप छान अनुभवता येतं. सौक्षा हट्ट करायला लागली म्हणून बाबांनी काल संध्याकाळीच शेतातून माती आणून भिजवून ठेवली होती. सकाळी ती मळून सौक्षाला छान खेळणी करून दिली. बैल केलाय, हत्ती केला आणि भांडीकुंडी. गावाकडं फार कशाची कमतरता नाही. मातीत राबून सुद्धा पैसा कमवता येतो. थोडेसे वैचारिक मतभेद सोडले तर मला मात्र गावाकडं खूप मजा येते. गावाबद्दल आणि एकत्र कुटुंबाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.